नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, अगदी मी सांगितल्याप्रमाणे 286 पदांची जाहिरात आलेली आहे. मागचे 2-3 दिवस झाले जेव्हापासून जाहिरात आल्या तेव्हापासून तुम्ही सगळेजण मला मॅसेज करत आहात की सर तुम्ही जाहिरातीच्या विश्लेषणाच्या बद्दल एक व्हिडिओ बनवा. म्हणजे याच्यातलं एक्सपिरियन्स सर्टिफिकेटमध्ये काय बदल झालेला आहे का, अगोदर कुणाकडनं घ्यायचं होतं आता कुणाकडनं घ्यायचं आहे, किंवा आता कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत. ठीक आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल जी माहिती आहे जाहिरातीची किंवा जाहिरातीमध्ये आता काय काय बदल झालेला आहे, ठीक आहे, याबद्दल सिलेबसमध्ये काय काय बदल झालेला आहे, ह्या सगळ्याबद्दल बरेच लोकांचे प्रश्न येत आहेत. पण 2 दिवस मला थोडंसं काही कारणास्तव जमलं नाही ऑफिसला यायला. काही DJची आपली जी बॅच चालू आहे तर त्यांचे काही थोडं टेस्ट सिरीज असलेल्या बाकी असलेल्या काढून घेतले, त्यांचे काही नोट्स वगैरे काढायचे होते ते सगळे काढून घेतले. त्यामुळे ऑफिसला जाण्याचं ट्रॅव्हलिंग मी थोडंसं टाळलं. ठीक आहे, पण आज आता आलेलो आहे फायनली. आता हे थोडं डिजिटल बोर्ड वगैरे ऑफिसमध्येच आहे. ठीक आहे, त्यामुळे ते घरून बनवता आलं नाही हा व्हिडिओ. म्हटलं आपण थोडंसं वेळ लागू द्या, पण डिजिटल बोर्डवरच आपण तो सविस्तर एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ आपण बनवूया. तर 286 जागांसाठी तुमची जाहिरात आलेली आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2 ऑगस्ट 2026ला तुमचा पेपर असणार आहे. आज 2 मे आहे, म्हणजे एक्झॅक्ट 90 दिवस असं समजा, किंवा एखादा दिवस कमी, आजचा दिवस गेला तर 89 दिवस समजा. 90 दिवसामध्ये आपण कशा पद्धतीने तयारी करायला पाहिजे आपल्या JMFCच्या परीक्षेसाठी, याच्यासाठीचा एक व्हिडिओ मी सोशल मीडियावर टाकलेला आहे, म्हणजे आपल्या यूट्यूबवर टाकलेला आहे. तुम्ही तो यूट्यूबवरचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, तुम्ही हे यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे तो व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा तुम्ही प्रत्येकाने जॉईन होणं गरजेचं आहे. कारण परीक्षेबद्दलचं कुठलं जरी अपडेट आलं तर विदिन पुढच्या 10-15 मिनटामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते आपले ते व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत. त्यामुळे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही जर नसाल तर ह्या नंबरला एक व्हॉट्सअप ग्रुप असा मेसेज करा, ऑफिसचा माणूस तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करून घेईल त्या ग्रुपमध्ये. ठीक आहे, आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास तुमच्या सगळ्या शंकांचं निरासन करण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. पण जरी समजा तुम्हाला अजून काही तुमच्या मनामध्ये शंका राहिलीच तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला मेसेज जरी केला तरीसुद्धा मी तुम्हाला ते परिपूर्ण योग्य प्रकारची माहिती देऊन टाकेल. तर 2 ऑगस्ट 2026ची आपली ही जाहिरात आहे. म्हणजे 2026 2 ऑगस्टला आपला त्याच्यामध्ये पेपर असणार आहे. 90 दिवस आपल्याकडे आहेत. याचे तुम्हाला सेंटर जर तुम्ही बघितलं आहे, आता कोणतं सेंटर द्यायला पाहिजे हे पण तुम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. छत्रपती संभाजीनगर पण आहे, अगोदर पण होतं. नवी मुंबई अगोदर पण होती आणि नागपूर अगोदर पण होतं. आता एक नवीन सेंटर आलेलं आहे. ठीक आहे, कोल्हापूरकरांसाठी जे तुम्ही आनंद साजरा केला होता, तुमच्या इकडे नवीन बेंच आला तेव्हा, ठीक आहे, त्या आनंदामध्ये अजून एक त्याच्यामध्ये दुग्ध शर्कराचा योग जे काही योग असतो तो योग आलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला तुमच्या शहरामध्ये या ठिकाणी पेपर देता येणार आहे. आता सेंटर निवडत असताना माझं नेहमी रिकमेंडेशन असं असतं की तुम्ही नवी मुंबई देऊ नका. एकदम मुंबईच्या काखेमध्ये जरी राहत असाल ना तरीसुद्धा नवी मुंबई देऊ नका. मुंबईमध्येच राहत असाल तर वेगळा विषय आहे. ठीक आहे, नवी मुंबईमध्येच तुम्ही जर राहत असाल, नवी मुंबईमध्ये तरी भरपूर मोठा एरिया आहे, तिथेच तुम्ही राहत असाल तर तुमचा वेगळा विषय आहे. तुम्ही तिथलं सेंटर निवडू शकता, तुम्हाला सगळं माहिती असेल, तिथलं फिरणं वगैरे असेल. ठीक आहे, अदरवाईज नवी मुंबई हे रिकमेंडेड नाही आहे. का नाही आहे तर तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेस असं होतं की एकदा असं झालं की एकाच नावाचे म्हणजे 2 सेंटर होते. मग विद्यार्थ्यांनी सगळं ते लोकेशनवर टाकलं, लोकेशनवर ते गेले आणि लोकेशनला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्या सेंटरवर आलेलो आहे याच नावाचं कोणतं तरी दुसरं एक कॉलेज आहे, ते दुसरीकडे कुठेतरी आहे. असे बरेच प्रकार मुंबईमध्ये होतात आणि मुळात ट्रॅफिक पण फार जास्त, टाईमचा अंदाजा येत नाही. ठीक आहे, जवळपास एखाद्या ठिकाणी समजा तुमचं सेंटर आहे, तिथे जवळपास राहायचं म्हटलं तर तिथे स्टे पण थोडेसे लिमिटेड असतात. म्हणजे बऱ्याच अडचणी, मेट्रोपॉलिटन मोठं शहर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला येऊ शकतात, पण त्या अडचणी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार नाहीत. ठीक आहे, त्या अडचणी तुम्हाला कोल्हापूरमध्ये किंवा नागपूरमध्ये येणार नाहीत. सेंटरच्या अगदी जवळ तुम्ही कुठलं तरी स्टे बघू शकता आणि तिथे तुम्ही राहू शकता. जरी यदा कदाचित आपलं काही चूक झाली सेंटर म्हणजे लोकेशन बघण्यामध्ये, तरीसुद्धा पुढच्या 10-15 मिनटामध्ये ह्या शहराच्या छत्रपती संभाजीनगरच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यामध्ये तुम्ही इकडून तिकडे पटकन ट्रॅव्हल करू शकता. ती फॅसिलिटी तुम्हाला बाकीच्या शहरामध्ये, ट्रॅफिकच्या मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्हाला मिळत नाही. त्याच्यामुळे शक्यतो छत्रपती संभाजीनगर किंवा कोल्हापूर किंवा नागपूरसारखं शहर तुम्ही त्याच्यामध्ये सेंटर म्हणून तुम्ही निवडलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला थोडंसं शेवटी कसं असतं की परीक्षेच्या दिवशी त्याचा पण ताण असतो. कधी कधी समजा तुम्हाला लोकलचा त्रास जास्त झाला नवी मुंबईमध्ये तर तो लोकलचा ताण कोणी घेत बसा, ॲटोवाल्यासोबत वाद असतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या प्रेझेंटेशनवर इम्पॅक्ट पडत असतो. ऐनवेळी परीक्षेमध्ये आपलं डोकं एकदम फ्री आणि
म्हणजे ज्याला आपण कुठलं टेन्शन फ्री आपलं असलं पाहिजे, आणि ते असण्यासाठी सेंटरची चॉईस पण महत्त्वाची आहे, ते तर तुम्ही योग्य करा. दुसरं जर आपण बघितलं, फॉर्म भरायचं जे आपलं काम आहे ते 1 मेपासून सुरू झालेलं आहे. एक साईट थोडीशी सध्याच्याला चालत नाही, आता सध्या चालू झाल्या का नाही मला माहिती नाही. म्हणजे हा व्हिडिओ बनवतो तोपर्यंत तरी मला कोणी सांगितलं नाही सर मी फॉर्म सबमिट केला म्हणून. तुमच्यापैकी कोणी फॉर्म सबमिट केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की सर आता सगळं स्मूथ चालतं आहे आणि माझा फॉर्म सबमिट झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे बाकीच्या लोकांना पण त्याची माहिती मिळेल. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा मला. 1 मेपासून आपले फॉर्म सुरू झालेला आहे तसं त्यांनी सांगितलं आहे, आणि 21 मेपर्यंत म्हणजे कमीच दिवस त्यांनी दिलेले आहेत. एक तुम्हाला आता हे 20 दिवस तुम्हाला जवळपास समजा मिळाले तसं समजा. या 20 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. कुठलं सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला काढायचे असतील तर लवकर काढून घ्या, मध्ये कोर्टाच्या सुट्ट्या वगैरे आहेत. ठीक आहे, किंवा बाकीच्या काही सुट्ट्यांमुळे नुकसान होणे आपलं, म्हणून कोणाचे सर्टिफिकेट वगैरे राहिले असतील तर लवकरात लवकर काढून घ्या. आणि जे काही तुम्हाला समजा कुणाचा नॉन क्रिमिनल वगैरे जर काही नसेल, काही त्याचा काही प्रॉब्लेम असेल तर जे काही एक्स्ट्रा मार्ग तुम्हाला मिळतील ते डॉक्युमेंट काढण्याचे. ठीक आहे, कॅमेरासमोर मी तुम्हाला जास्त स्पष्ट सांगू शकत नाही, तर जे काही एक्स्ट्रा मार्ग मिळतील तुम्हाला त्या पद्धतीने लवकरात लवकर सर्टिफिकेट काढून द्या. ठीक आहे, कारण सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर फाईली कशा पद्धतीने मूव्ह होतात आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तर त्या जेवढा लवकर तुम्ही म्हणजे त्या तुमच्या फाईलच्या सोबत एक मागे एक फाईलच्या पाठीमागे एक रॉकेट बसवा जे एकदम पटपट पळेल आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळेल, कारण ते फार महत्त्वाचं आहे. नॉन क्रिमिनल प्रॉपर असल्याशिवाय कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायचा नाही. असंही कॅटेगरीचे फार जास्त फायदे तुम्हाला मिळत नाहीत. ह्या जाहिरातीमध्ये मात्र तुम्हाला कॅटेगरीचा फायदा मिळणार आहे. का मिळणार आहे? कारण 286 जागांसाठी जाहिरात आहे. नॉर्मली असं असतं की आता इकडे आपल्या JMFCमध्ये आरक्षण नाही आहे, मग आरक्षण नसल्यामुळे तुम्हाला असा फार जास्त फायदा होतच नाही तुमच्या म्हणजे कॅटेगरीचा. ठीक आहे, पण फायदा कुठे होतो? जर मेरिट जर समजा तुमचं 100च्या खाली लागत असेल, समजा मेन्समध्ये तुम्हाला 100च्या कमी जर मार्क लागत असतील मेन्स क्वालिफाय होण्यासाठी, ठीक आहे, किंवा समजा तुम्हाला मेन्समध्ये 110पर्यंत जर मेरिट लागत असेल, 110 120ला जर समजा मेरिट लागत असेल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा फायदा होत असतो. समजा तुम्हाला सिव्हिलला 46 मार्क पडले, ठीक आहे, आणि क्रिमिनलमध्ये समजा तुम्हाला 70 मार्क पडले. ठीक आहे, जेवढ्या जास्त जागा असतात ना, जेवढ्या जास्त जागा असतात तेवढ्या कॅटेगरीचा फायदा होतो. आता जागाच जर 40 असतील तर अशा वेळेस मेरिट मेन्समध्ये तुम्हाला समजा 120च्या प्लस मार्क जास्त लागतात, म्हणजे 130 140 मार्क तुम्हाला मेन्सला लागतात. मग तिथे 45च्या 50च्या खाली असून काही एखाद्याचं मेरिटमध्ये असे नाव येत नाही तसे नाव येत नाही. ठीक आहे, पण जागा जर जास्त असतील तर मेरिट जर समजा तुमचं 110लाच लागत असेल तर सिव्हिलमध्ये समजा तुम्हाला चुकून 46 पडले किंवा 47 पडले, ठीक आहे, 48 पडले, 49 पडले, ठीक आहे, 45 पडले समजा, तरीसुद्धा तुमचं भागून जातं. कारण मिनिमम क्वालिफाईंग मार्क जे असतात मेन्ससाठी ते कॅटेगरीच्या लोकांना 45 असतात आणि ओपनच्या लोकांना ते 50 असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग यासाठी तुम्हाला कॅटेगरीचा फायदा 286 जागा असल्यामुळे होत असतो. पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतोय, नॉन क्रिमिनल जर तुमचं प्रॉपर तुम्हाला मिळत नसेल, जर तुम्हाला ते मिळणं शक्य नसेल तर नॉन क्रिमिनलमध्ये फॉर्म भरू नका. ऐनवेळी इंटरव्ह्यूला गेल्यानंतर मला मग ओपनमध्ये तर टाका म्हणल्याने ते ओपनमध्ये टाकत नाहीत. ठीक आहे, तिथे सरळ सरळ तुम्ही डिस्क्वालिफाय होऊन जात असता. नॉन क्रिमिनल हे डॉक्युमेंट ते लोक फार सिरियसली घेतात. त्याच्यावर बाकीचे कुठले डॉक्युमेंट तुमचे असतील, समजा तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे, तुम्ही मेन्समध्ये कोरा कागद अपलोड करून टाकला, मेन्समध्ये अपलोड करताना कोरा कागद अपलोड केला आणि ऐनवेळी त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की तुम्ही मेन्सला तर अपलोडच केलं नव्हतं, त्याच्यामध्ये व्यवस्थित काही दिसत नाही आहे, ब्लर आहे, तुमचं नावच दिसत नाही आहे त्याच्यामध्ये, तरी पण इंटरव्ह्यूच्या वेळेस जर दिलं तर ते घेतात. बाकीचे सगळे डॉक्युमेंटला सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत, पण नॉन क्रिमिनल जे आहे ते मात्र फार स्ट्रिक्टली त्या गोष्टी सगळ्या चेक केल्या जातात. तर ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं, फॉर्म भरायचं वगैरे तुम्हाला सांगितलेलं आहे, पदसंख्या वगैरे तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकी SCBCचं वगैरे, आता मला काही लोकांचे फोन येत आहेत म्हणे सर मी SCBCमध्ये म्हणजे माझं आता वय 35+ झालेलं आहे, SCBCचा फायदा मी घेतला तर चालेल का? SCBCचा तसा काही भरोसा आहे का? ठीक आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे एका विद्यार्थ्याने मला विचारलं की म्हणे सर मी रिट पिटिशन करू का, 35+ झालेलं आहे, रिट पिटिशन करून ओपनमध्ये भरू का? रिट पिटिशन करून ओपनमध्ये जरी भरलास तरीसुद्धा तसंच रिस्क असतं. ठीक आहे, जरी समजा तुम्ही SCBCमधून जरी भरला की तरीसुद्धा तुम्हाला हे जे आपलं काय भुजंगराव पवार, भाऊसाहेब भुजंगराव पवार विरुद्ध महाराष्ट्र शासनाची जी केस आहे, ठीक आहे, याचंसुद्धा तुम्हाला रिस्क आहे. ठीक आहे, पण याच्यात फायदा अशा प्रकारचा आहे की या केसमध्ये म्हणजे जोपर्यंत, आता मी नेहमी सांगत असतो असं का होतं, तुम्ही लोक माझ्यापेक्षा जास्त हुशार आहात, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये की असं का होतं. ठीक आहे, पण जोपर्यंत सध्याचं सरकार आहे
ठीक आहे, तोपर्यंत SC-BC आरक्षणाचा काही बरं वाईट होईल असं मला तरी वाटत नाही. ठीक आहे, म्हणजे एवढं त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय कोणीतरी यांच्या विरोधात दिला आणि यांची लगेच अडचण निर्माण होईल या सरकारसाठी असं कोणी काही करेल असं मला वाटत नाही. पण तरीसुद्धा ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या बुद्धीने तुम्ही विचार करू शकता. हे निर्णय असा आहे ना, हा निर्णय तुम्ही मला किती जरी सल्ला विचारला तरी मी तुम्हाला सांगू शकत नाही. मी तुम्हाला सांगणार SC-BCमध्ये तुम्ही फॉर्म भरा, एडिटच्या नादाला लागू नका. ठीक आहे, उद्या असं होणार की SC-BCच त्याच्यामध्ये समजा काहीतरी याचं बरं वाईट झालं आणि मग तुम्ही पुन्हा मला म्हणणार की तुमच्याकडे एवढा अनुभव आहे, तुम्ही मला चुकीचा सल्ला दिला. शेवटी ती कोर्ट केस आहे, कुठून पण निकाल लागू शकतो. मी तुम्हाला सांगणार रिट पिटिशन करा, त्याच्यानंतर एज रिलॅक्सेशन वगैरे घ्या आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला ते असं काहीतरी होईल. रिट पिटिशन तुमची अलाउच झाली नाही, ठीक आहे, किंवा तुमची आज अलाउ झाली, उद्या त्याच्यामध्ये काहीतरी बरं वाईट झालं, काही होऊ शकतं. शेवटी कोर्ट केस आहे. तर अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये मी माझा सल्ला कुणालाही देत नाही. ठीक आहे, किंवा तो मी देणे योग्य नाही. दोन्ही ठिकाणी तुमचं तेवढ्याच प्रकारचं रिस्क आहे. बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने विचार करू शकता आणि तुम्ही इकडे भरू शकता किंवा तिकडे भरू शकता. ठीक आहे, फक्त इकडे जी गोष्ट असते की सरकार आहे तोपर्यंत तरी, म्हणजे आता ते का जात नाही तर तुम्हाला माहिती आहे. आतापर्यंतचा आपला जो अनुभव आहे, म्हणजे शेवटी मी तुम्हाला माझ्या अनुभवातून सांगू शकतो. ठीक आहे, आतापर्यंतचा अनुभव जर बघितला तर हे सरकार आहे तोपर्यंत तरी SC-BC आरक्षणाचं काही इकडे तिकडे त्याला काही नुकसान होईल वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही फॉर्म भरू शकता. पुढच्या भविष्याची काळजी न करता तुम्ही फॉर्म भरू शकता. बाकी ज्यांना जे वाटायचे तुम्ही ते त्या पद्धतीने करू शकता. ठीक आहे, बाकी पुढे जर तुम्ही बघितलं दिव्यांग लोकांच्या सुद्धा सवलती वगैरे ते तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी त्यांचं जे रिक्वायरमेंट पूर्ण करावं लागेल, ते सगळे सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला दिलेलं आहे जे जनरल MPSCमध्ये असतं. वयोमर्यादा आपली जी अगोदर होती, एक मिनिट, ठीक आहे, जी अगोदर होती आपली तशाच प्रकारची आहे, 35 + 40. याच्यामध्ये आता एक बदल असा केलेला आहे, पब्लिक प्रॉसिक्युटर, गव्हर्नमेंट ॲडव्होकेट वगैरे लोक इथे टाकलेले आहेत. ठीक आहे, अगोदर हे काय होते, हे लोक खाली होते, मिनिस्ट्रियल स्टाफमध्ये वगैरे होते. मग त्याच्यामुळे काय व्हायचं, यांचं वयोमर्यादा जी आहे इथे आता 35 आहे, इथे आता 40 आहे. ही 35 आणि 40ची जी वयोमर्यादा आहे ती आता ह्या सगळ्याच लोकांना ॲप्लिकेबल झाली, पब्लिक प्रॉसिक्युटर लोकसुद्धा आणि गव्हर्नमेंट ॲडव्होकेटसुद्धा. आता ह्याच्यामध्ये अजून पण गोंधळ आहे. खाली जर बघितलं याच्यामध्ये पण इथे तुम्हाला एक ऑफिसेस ऑफ द गव्हर्नमेंट प्लीडर्स अटॅच टू दोज कोर्ट्स. आता हे गव्हर्नमेंट प्लीडर आणि वरचं गव्हर्नमेंट प्लीडरमध्ये काय फरक आहे, ठीक आहे, तो MPSCने सांगावा. नाही तर पोरं काय करतील, ज्याचं वय कमी आहे तो म्हणेल मी वरून पण इलिजिबल आहे, आणि जे लोक गव्हर्नमेंट प्लीडर म्हणून खाली इलिजिबल आहेत ते लोक म्हणतील की आमच्या तर अगोदरपासून तर असंच आहे, 45 + 50 वय आमच्यासाठी आहे, आम्ही इकडे भरणार फॉर्म. तर अशा प्रकारचा गोंधळ या ठिकाणी थोडासा निर्माण झालेला आहे. ठीक आहे, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. बाकी वकील, आता महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा वकील लोक भरतात फॉर्म ह्याच्यामध्ये. ठीक आहे, ज्यांना मराठी येते ते लोक भरतात. पण बऱ्याच लोकांच्या बऱ्याच अडचणी आहेत. काही लोक रजिस्टर आहेत, म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी बारला वगैरे रजिस्टर आहेत, पण राहतात महाराष्ट्रात बऱ्याच वर्षापासून. ठीक आहे, त्या लोकांचा पण मला काही लोकांचे फोन आले काल परवा. त्यांनी सांगितलं की मला सर इथे मस्ट हॅव प्रॅक्टिस ॲज अन ॲडव्होकेट इन द कोर्ट ऑफ बॉम्बे अँड सबऑर्डिनेट कोर्ट देअर टू फॉर द नॉट लेस दॅन 3 years. 3 yearsपर्यंत त्याच्यामध्ये प्रॅक्टिस असायला पाहिजे असं तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. कधीपर्यंत प्रॅक्टिस तुमची 30 वर्षाची कॅल्क्युलेट केली जाईल, 3 वर्षाची, तर 30 एप्रिल 2026 पर्यंत. आता बऱ्याच लोकांचं असं चालू झालं. ठीक आहे, की 3 वर्षाची जी प्रॅक्टिस आहे, काही फ्रेशर लोकांनी मला फोन आला, म्हणे सर रिव्ह्यू पिटिशन पेंडिंग आहे, त्याचा आम्हाला काही फायदा वगैरे होईल का. ठीक आहे, तर सध्या तरी आपण बघायला गेलं तर त्या रिव्ह्यू पिटिशनचा फायदा ह्याच्यामध्ये झालेला दिसत नाही आहे. ठीक आहे, असं तुम्हाला तसा काही फायदा त्यांनी दिलेला जाणवत नाही याच्यामध्ये. रिव्ह्यू पिटिशन जरी समजा उद्या निर्णय ह्याच्या विरोधात आली, रिव्ह्यू पिटिशनमध्ये जरी सांगितलं की फ्रेशर्स आर ऑल्सो इलिजिबल, ठीक आहे, ही जाहिरातची तारीख निघून जाईल तुमची. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही इलिजिबल असणार नाही असंच म्हणावं लागेल 2024साठी. बाकी मी तुम्हाला जे सांगितलं 2025साठीच्या पण जागा सँक्शन आहेत, तुम्ही जास्त काळजी करण्यासारखी गरज नाही. ठीक आहे, 2025साठी 240 जागांसाठी जाहिरात आहे. ठीक आहे, ही एवढी जाहिरात त्याच्यामध्ये 2025साठी यायला पाहिजे आणि ती येऊ शकते. ठीक आहे, तर मी जे हे माहिती देत असतो तुम्हाला, मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं. ठीक आहे, बरेच लोक म्हणतात की, म्हणजे म्हणणारे म्हणतात, ज्याच्या म्हणतात त्याचे दात दिसतात आपण म्हणूया. ठीक आहे, म्हणजे म्हणणाऱ्या जे लोकांचे दात दिसतात त्यांच्या लोकांचं तोंड दिसतं. ठीक आहे, मी ज्यावेळेस सांगत असतो ना अशा जागा आहेत, काही लोकांचं असतं की म्हणे सरांच्याकडे क्लास आहेत, सर क्लास लवकर विद्यार्थ्यांनी जॉईन करावा म्हणून सर जागाचे आकडे वगैरे देतात.
ठीक आहे, तसं काही नसतं त्याच्यामध्ये. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की म्हणजे आज आपण जे बघितलं, काल परवा मी रिझल्टचा एक व्हिडिओ बनवलेला होता, तुम्ही बघितला असेल. ठीक आहे, त्या मेरिट लिस्टमध्ये जेवढे विद्यार्थी म्हणजे मला हे पण आवडत नाही की म्हणजे माझ्या क्लासचे एवढे झाले तेवढे झाले उगा आपलं सांगून मोकळं व्हायला. ठीक आहे, मी तुम्हाला त्याच्यात हायलाईट करून दाखवले होते. ठीक आहे, म्हणजे ही अशी यादी आहे, हे पेज आहे, ह्या पेजवर हे माझे सगळे विद्यार्थी आहेत, अशी त्यांची नावंसुद्धा मी तुम्हाला हायलाईट करून दाखवलं होतं. जवळपास यादीतले प्रत्येकच विद्यार्थी माझ्या क्लासचे राहतात. ठीक आहे, एकाच दुसरे एक्सेप्शन त्याच्यामध्ये असे असतात जे माझ्याकडे कधी क्लासला नसतात. ठीक आहे, हे मी तुम्हाला आपल्या त्या म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर ते त्याचं शॉर्ट्स वगैरे पण बनवून ठेवलेलं मी आहे, ते म्हणजे लिस्टचं शॉर्ट बनवलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्या लोकांनीच, आता हे सगळी तुमच्या सगळ्यांचीच त्याच्यामध्ये प्रेम आहे की तुम्ही सगळ्या लोकांनीच मला एवढ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे की तुमच्या एका दुसऱ्या 2-3 ॲडमिशनमुळे मला असा अजिबात फरक पडत नाही. ठीक आहे, तुमच्या सगळ्या लोकांनी तसं भरभरून प्रेम दिलेलं आहे. आता हे तुमच्यासाठी काम करण्यामध्ये एक वेगळं समाधान आहे. जे लोक खचून जातात, जे घाबरून जातात, ज्यांना वाटत ताण येतो की आता आपण कसं करायला पाहिजे आयुष्यामध्ये, ठीक आहे, जाहिरात तर एवढी मोठ्या हातातनं निघून गेली. ठीक आहे, जे खरंच रडतात ना त्यांना ह्या माहितीची किंमत कळते. ठीक आहे, मी जसं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, ही माहिती पण मिळवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात आणि ती माहिती तुमच्यापर्यंत त्या कारणासाठी आपण पोहोचत असतो. ठीक आहे, कारण आयुष्यामध्ये जिथे माणूस खचून जातो ना तिथे त्याला प्रेरणा देणारं कुणीतरी असलं पाहिजे, तरच त्याच्यामध्ये तो टिकून राहतो. आणि जागा तर येणार आहेत, आता ही पुढची जागा आल्यानंतर तो त्याचा अभ्यास जो त्याने त्याचे जे स्ट्रगल आहे तो त्याने टिकून ठेवलेला आहे. आता जे लोक एकदम आता तयारी करतील समजा 286 जागांसाठी, ठीक आहे, हे लोक स्कोर करतील, स्कोर करून कुठपर्यंत जातील. ठीक आहे, समजा 60-65 पर्यंत स्कोर करतील. ठीक आहे, आता जागा जास्त आहेत, मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं 90 दिवसाची आपली स्ट्रॅटेजी जी आहे, यूट्यूबवर आपला तो व्हिडिओ आहे, तुम्ही बघितलेला असेल, नसेल बघितला तर बघून घ्या. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की टॉपर लोक जे असतील ते 95 पर्यंत पण जातील. ठीक आहे, हे 95 पर्यंत कोण जातील? ज्यांनी 1 वर्षाखाली, 1.5 वर्षाखाली, 2 वर्षाखाली मी जे सांगितलं होतं 286 जागा येणार आहेत. ठीक आहे, तेव्हापासून जे लोक तयारी करतायत ना हे लोक 95 पर्यंत जातील. म्हणजे यांना डोक्यात टेन्शन घ्यायची गरज आहे का? 2 ऑगस्टला प्रिलिमची परीक्षा त्याच्यामध्ये संपली की 3 ऑगस्टपासून ते लोक काय करतील, मेन्सच्या तयारीचा विचार करतील. आणि जे लोक, ठीक आहे, आता जे लोक ह्याच्यामध्ये आपलं 50-55 मार्क घेतील, ठीक आहे, त्यांना मी काय सांगेल, मी तर सांगतोच किंवा आता 286 जागा आहेत, 190 जागा होत्या त्यावेळेस 31ला मेरिट लागलं होतं, तुमचं 50-55 म्हणजे तुमचं येऊन जाईल असं मी सांगेल त्यांना. पण तरी पण मनामध्ये धाकधूक मी मेन्स पास होतो का, मी मेन्स पास होतो का, अशा प्रकारचं कुठेतरी असेल, म्हणजे मी मेन्सला क्वालिफाय होतो का नाही. ठीक आहे, तर ते धाकधुकीमध्ये अभ्यास करणं आणि फ्री माइंडने फुल फोकसने अभ्यास करण्यामध्ये फरक असतो. ठीक आहे, तर ह्या लोकांचं सुद्धा तसं त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की लवकरात लवकर तयारी केली पाहिजे. जे लोक आता इलिजिबल नाही आहेत ना, बऱ्याच लोकांचं काय झालं, ते लोक सगळे ऑगस्टमध्ये इलिजिबल होणार आहेत. म्हणजे ते जुलैमध्ये वगैरे पास झाले, आता ऑगस्टमध्ये त्यांना 3 वर्ष कंप्लीट होणार आहेत. ठीक आहे, तर त्या लोकांना सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे की तुमचीसुद्धा जाहिरात त्याच्यामध्ये लवकर येणार आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने तयारी करा, अजिबात खचून जाऊ नका, अजिबात घाबरून वगैरे जाऊ नका. ठीक आहे, बाकी पुढे जर आपण बघितलं, क्लर्क लोक वगैरे जे आहेत त्यांचा पण आता इथे या ठिकाणी फायदा झालेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही समजा 2 वर्ष प्रॅक्टिस केली प्लस एखादं वर्ष तुम्ही लॉ क्लर्क म्हणून असाल, 2 + 3 = 3, असं सुद्धा 3 वर्ष जरी प्रॅक्टिस असेल तरीसुद्धा चालेल. म्हणजे जर तुम्ही समजा त्याच्यामध्ये जज ऑफ, म्हणजे इथे तुम्हाला बाकी सांगितलं, प्रॅक्टिसिंग ॲज अन ॲडव्होकेट ड्युरिंग द कॅन्डिडेट हॅज वर्क ॲज अ लॉ क्लर्क, प्रोव्हिजनल एनरोलमेंटच्या नंतरचं लॉ क्लर्क बरं का. तुम्ही समजा ॲज अ जनरल कॅटेगरीमधून समजा जनरल BCom झालेलं होतं, BCom करून क्लर्क झाले, त्याच्यानंतर 10 वर्ष क्लर्क आहात. आता तुम्ही LLB केलं 2025मध्ये आणि 2025पासून तुमची सर्व्हिस झाली फक्त 2 वर्षाची किंवा 1.5 वर्षाची, तर ही एवढीच पकडली जाईल. ही 10 वर्षाची सर्व्हिस लॉ क्लर्कची तुमची पकडली जाणार नाही. ठीक आहे, तो आफ्टर द प्रोव्हिजनल एनरोलमेंट रजिस्ट्रेशन ॲज अन ॲडव्होकेट, हे या ठिकाणी महत्त्वाचं. LLBचा निकाल लागल्यापासून नाही तर प्रोव्हिजनल रिझल्टपासून त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. विथ एनी जजेस ऑफ हायकोर्ट किंवा ज्युडिशियल ऑफिसर्स, कुठे जरी तुम्ही क्लर्क असाल तरीसुद्धा तुमचं त्याच्यामध्ये इनपुट असेल. पुढे सांगितले प्रॅक्टिस ॲज अन ॲडव्होकेट शॅल बी रिकॉन फ्रॉम द डेट ऑफ प्रोव्हिजनल एनरोलमेंट. आता हे महत्त्वाचं बरं का या ठिकाणी. काही लोकांचं आता मी म्हणजे तुम्हाला सांगतोय, जे तुम्हाला जे लोक त्रास देत आहेत ना, म्हणजे जे आता रिस्पेक्टेड, ठीक आहे, ऑनरेबल प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज लोक तुम्हाला त्रास देत नाही आहेत. ठीक आहे, प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजेस लोकांना बऱ्याच मी चौकशी केली, ह्या बऱ्याच लोकांना माहिती पण नाही. ठीक आहे, यांच्या बाजूला बसलेला जो क्लर्क आहे ना, ठीक आहे, त्या क्लर्कला तुम्ही लोकांनी असं डोक्यावर ठेवून घेतलेलं आहे.
ठीक आहे. मग तो क्लर्क तुमचा काय करतो, त्याने तुम्हाला मागितलं अरे असं असं जाहिरातीचं PDF घेऊन ये, तुम्ही लगेच त्याला PDF नेऊन देता. त्याने तुम्हाला मागितलं हे दे ते दे, ठीक आहे, तुम्ही सगळेच देता नेऊन. पण तुमचे काही आता तुम्ही एवढं इलेक्शन करता, बार काउन्सिलचे तुमचे अध्यक्ष निवडता, ठीक आहे, म्हणजे तुमचं काय म्हणजे तुमच्या त्या बार काउन्सिलच्या जे तुमचे निवडलेले जे लोक आहेत, ठीक आहे, त्यांचं काम काय आहे? फक्त त्याच्यामध्ये बार काउन्सिलचा कार्यक्रम असेल तर खुर्चीवर अध्यक्ष म्हणून बसणे ह्याच्यासाठी निवडून आलात का तुम्ही? ठीक आहे, थोडंसं करा ना विद्यार्थ्यासाठी. सगळे आता 1000 लोक तुमच्या त्याच्या कोर्टामध्ये हे करतात, प्रत्येकाला ही कॉपी घेऊन ये, 10वीचं सनद घेऊन ये, ते घेऊन ये, ते घेऊन ये, ठीक आहे, वकालतनामा घेऊन ये. मग तू आमच्या बार काउन्सिलला रजिस्ट्रेशन जेव्हापासून आहे, आता हे मागच्या वेळेस मी याचा फार आवाज उठवलेला होता, ठीक आहे, म्हणजे फलटणचं सुद्धा मी तुम्हाला प्रकरण सांगितलं होतं. त्या कोर्टामध्ये ज्या पद्धतीने काही विद्यार्थिनींना आपल्या त्रास दिला गेला, मला 2-3 विद्यार्थिनींचे फोन आले. आता सुद्धा इथून पुढे सुद्धा आता तुम्हाला जर तसं काही झालं त्याच्यामध्ये, तर तुम्ही मला तुमच्या कोणत्या कोर्टामध्ये होते ते सांगा, कोणते न्यायाधीश करताय ते सांगा, कोणता क्लर्क तुम्हाला त्रास देतोय ते सांगा, ठीक आहे. त्याचं आपण इथे नाव घेऊन त्याच्यामध्ये त्याचा उद्धार करू, त्याच्या नावाचा उद्धार करू, ठीक आहे, जे अशा पद्धतीने विद्यार्थ्याला त्रास देतात. मला या ठिकाणी MPSCचं कौतुक करायचे, ठीक आहे, की MPSCने हा प्रश्न यावेळेस सोडवला, ठीक आहे. मागच्या वेळेस जो बराच वाद निर्माण झाला होता, मी त्याच्यावर व्हिडिओ वगैरे बनवले होते, तुम्ही सगळ्या लोकांनी महाराष्ट्रभर ते पसरवले होते, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये झालं होतं की ते लोकल बार म्हणजे तुम्ही काय करायचं सुरुवातीला, आता अगोदर हे प्रथाच नव्हती. आपण काय करायचं, अगोदर प्रोव्हिजनल बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन घ्यायचं, त्याच्यानंतर ते जोडायचं, आणि ते जोडल्यानंतर डायरेक्ट तुम्ही PDJकडे जायचा, आणि मग PDJ साहेब काय करायचे, फक्त म्हणजे महाराष्ट्र बार काउन्सिल आणि गोव्याचं रजिस्ट्रेशन बघायचे, आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट मिळायचं. पण मध्ये काही लोकांनी प्रकार काय चालू केला, लोकल बारचं रजिस्ट्रेशन आणा, ठीक आहे, म्हणजे लोकल बारचं रजिस्ट्रेशन. आता काही लोकांचं कसं, महाराष्ट्रीयन बार काउन्सिल गोव्याचं तुम्ही लवकर केलं नसतं, पण लोकल बारचं करायला 2 वर्ष उशीर झाला, 1 वर्ष उशीर झाला, मग तेव्हापासून तुम्हाला प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट देणार, ठीक आहे. तर हा प्रकार इथून पुढे कुणीही करायचा नाही. आता काही कोर्टामध्ये तर चालू केलं की तुम्ही 4 वकालतनामा आणा, काही कोर्टामध्ये मला एकाने सांगितलं की 10 वकालतनामा सांगितलेले आहेत, ठीक आहे. आता एखाद्याचं लॉ झालं 2021ला, ठीक आहे, त्याने 2 वर्ष LLM केलं, ठीक आहे. समजा 2000 पुढे झालं, समजा 2026 आपलं सध्याच्याला चालू आहे, ठीक आहे, म्हणजे 25चं 1 वर्ष घ्या, 24चं 1 वर्ष घ्या, 23चं घ्या, ठीक आहे. समजा त्याचं 22ला झालं, 23पासून त्याने 25पर्यंत LLM केलं. आता सुप्रीम कोर्टाचे पण तसे निर्णय आहेत ज्याच्यामध्ये सांगितलं की LLM जरी केलेला असेल तरी सुद्धा तो इट इज कन्सिडर ॲज अ प्रॅक्टिस, त्याला प्रॅक्टिस म्हणून समजलं जातं. त्याच्यामुळे LLM सुद्धा प्रॅक्टिसच समजली जाते. आणि दुसरं राहिलं 1 वर्ष. आता ते नवीन 1 वर्ष ते कोर्टाचं पोरगा आहे, म्हणजे 1 वर्ष प्रॅक्टिसवाला ज्युनियर पोरगा आहे, ते कोर्टामध्ये जाणार, त्याला कोण 10 मॅटर दिल सांगा बरं मला, ठीक आहे. त्याच्याकडे 10 मॅटर येतील कुठून, 10 वकालतनामा त्याने कुठून आणून द्यायचे तुम्हाला, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा तर तुम्ही विचार केला पाहिजे. एखादं मोठं हाय प्रोफाईल ऑफिस हे जॉईन केलं तर त्याला म्हणजे ते जे आपण म्हणतो ना की असं कोपऱ्यात बसून थोडंसं काहीतरी ग्रास्प करण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करत असतात, ठीक आहे. ते त्या सिनियरला म्हणू शकतो का, सिनियर म्हणजे एकदम हाय प्रोफाईल, एकदम असा डाऊन करत राहतो, मर्सिडीजमध्ये राहतो, ठीक आहे. त्याला म्हणू शकतो का सर माझं नाव टाका तुमच्या वकालतनामाला, केसला वगैरे, ई फायलिंगमुळे ते फक्त त्या सिनियरचंच नाव येते, ठीक आहे. हे सगळं करता येईल का त्याला, म्हणजे तो ज्युनियर लोक त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे बघा ना तुम्ही, ठीक आहे. असंही तुम्ही त्याला 3 वर्ष थांबवलंयच ना, 3 वर्ष थांबवलंयच की, 3 वर्ष प्रॅक्टिस तर कंपल्सरीच केली की, त्याच्यात अजून 10 मॅटर वकालतनामाचे घेऊन ये म्हटलं, 1 वर्ष त्याने प्रॅक्टिस केलेली आहे, त्याने 10 मॅटर तुमच्या आणायचे कुठून, ठीक आहे. मग ट्रेनिंग पिरियड आहे, सगळ्या गोष्टी आहेतच, ठीक आहे. बरं MPSCला दोष देऊन काय फायदा आहे, MPSCला मी काही म्हणून फायदा पण नाही, ठीक आहे. सगळा प्रकार जो चालू केला हा सगळ्या खालच्या क्लर्क लोकांनी, आणि जर कुठले PDJ साहेब करत असतील तर ते चुकीचं आहे, ठीक आहे. सन्माननीय PDJ साहेबांना पण विनंती आहे की असे प्रकार तुमच्या कोर्टामध्ये होऊ देऊ नका, ठीक आहे. जे पोरं ऑलरेडी 3 वर्ष थांबतायत आता, त्याच्यानंतर 1 वर्ष अजून ट्रेनिंग पिरियड आहे त्यांचा, म्हणजे असंही लॉ झाल्यानंतर 4 वर्ष काही गोट्या खेळत बसणार नाही आहेत, ठीक आहे. 4 वर्ष ते काही ना काही शिकणारच आहेत ना, जेवढं त्यांना शिकायला मिळेल तेवढं शिकणार आहेत. त्यांच्या नावावर मॅटरच पाहिजेत, 10 मॅटरच पाहिजेत, हे आणले तरच देतो, ते आणलं तर देतो, ठीक आहे. 3 महिन्यावर परीक्षा आहे, 90 दिवस आहेत परीक्षेला, 6-6, 7-7 दिवस लावत आहेत काही लोक कोर्टातले सर्टिफिकेट द्यायला, ठीक आहे. 90 दिवसातले 7-8 दिवस जर तुमच्या पुढे जर आजूबाजूला जर फिरत असतील पोरं, आता प्रिलिमला मागणार नाही समजा, ठीक आहे. यावेळेस आता ते बघितल्यानंतर, आता फॉर्म चालू झाल्यानंतर क्लिअर होईल की ते मागणार आहेत का नाही मागणार आहेत. जर कोणी फॉर्म भरलेला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी सर फॉर्म भरलेला आहे, हे सर्टिफिकेट कुठलंही मागितलं नाही, बहुतेक प्रिलिमला मागायला नाही पाहिजे, पण जर दिलं त्याच्यामध्ये तर सांगा, ठीक आहे. तर तुम्ही मला सांगा, ह्या एवढ्या दिवसातले 7-8 दिवस जर तुम्ही प्रॅक्टिसचे सर्टिफिकेट मागायला बोंबलत फिरवता पोरांना, ठीक आहे, म्हणजे तर तुम्ही काही म्हणजे
काय फायदा तुमचा त्या खुर्चीवर बसून? म्हणजे जे आपल्याकडे पॉवर आहे, जिथे आपण बसलेलो आहोत, त्याचा फायदा चांगल्या लोकांसाठी उद्या ना, चांगल्या कामासाठी उद्या की. आणि आता इथून पुढे पहिली गोष्ट तुम्ही अट्टहासच करू नका PDGenकडे जाण्याचा. आता त्याच्यामध्ये पण तुम्हाला इथं संधी मिळालेली आहे. मिनिस्ट्रियल स्टाफ पण इथे तुम्हाला दिलेला आहे. जर तुम्ही मिनिस्ट्रियल स्टाफमध्ये असाल, म्हणजे हायकोर्ट बॉम्बेचा स्टाफ किंवा दुसऱ्या कुठल्याही कोर्टाचा स्टाफ, त्याच्यानंतर ऑफिसेस ऑफ द गव्हर्नमेंट बिल्डर अटॅच टू दोज कोर्ट, वर्किंग ॲज अ लिगल असिस्टंट. ठीक आहे, आता हे लॉ अँड ज्युडिशरीवाल्यांनी ते पण आता स्पष्ट टाकून दिले की असिस्टंट लिगल वगैरे जर असेल तर आपल्याला अडचण नाही आली पाहिजे, आपण इकडे मस्त एज मिळालं पाहिजे आपल्याला. ठीक आहे, मग त्यांनी सुद्धा इकडे त्याच्यामध्ये आपलं टाकून घेतलं खाली. आता यांना पण 45 वर्षापर्यंत ओपनला आणि कॅटेगरीसाठी 50 वर्षापर्यंत. मी जे तुम्हाला नेहमी म्हणत असतो ना, की ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही आहात, म्हणजे ॲडिशनल PPच्या वेळेस मी तुम्हाला जे म्हणत होतो की जे लोक असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम करतायत ना, की तुम्हाला त्याच्यामध्ये डायरेक्ट अलाउच केलं नाही. ठीक आहे, कारण हे असतंच कोणत्याही प्रकारचं परीक्षेचं नोटिफिकेशन बघा. ठीक आहे, त्याच्यामध्ये ज्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करताय ना, तिथले लोक अशा भरभरून सवलती घेतात. हे काय सवलती आहेत बघा, 45 वर्षापर्यंत, 50 वर्षापर्यंत, आणि बाकी जनरल लोकांना 35 ते 40 फक्त. ठीक आहे, मी जे तुम्हाला सारखं म्हणतो ना, की म्हणजे तुम्हाला लात मारलेली आहे तुमच्या डिपार्टमेंटने, तुम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन केलं पाहिजे. तुम्ही त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की म्हणजे बाहेर आम्हाला लोक म्हणजे आमची फजिती करतात लोक. ठीक आहे, आता हा माझा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जे काही तुमचे वरचे लोक आहेत त्यांना दाखवा, ह्या कराड सरांचं ऐका म्हणा. ठीक आहे, म्हणजे हे लोक आमच्यावर हसतायत म्हणा तुम्ही. ठीक आहे, आमच्यावर लोक हसत आहेत की आमच्या डिपार्टमेंटने आम्हाला एज रिलॅक्सेशन तर जाऊ द्या, डायरेक्ट फॉर्म भरायची सुद्धा परमिशन देत नाही आहेत. ठीक आहे, असं तुम्ही त्यांना समजावून सांगा. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला ही संधी मिळेल. ठीक आहे, कारण दुसऱ्याच्या अधिकारासाठी तुम्ही लोक भांडताय, म्हणजे व्हिक्टिमच्या सगळ्या अधिकारासाठी तुम्ही लोक भांडताय. अरे तुमच्या अधिकाराचं काय? तुम्हाला तुमच्या अधिकारासाठी कोण भांडणार आहे? ठीक आहे, तुम्हीच भांडलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही भांडा तुमच्या वरच्या लोकांना. बरेच लोक म्हणतात सर झोपलेल्या सगळ्या लोकांना उठवून बसवता. ठीक आहे, माझं कामच आहे आपल्या अधिकारासाठी प्रत्येकाने फाईट केलं पाहिजे. त्यासाठी मी प्रत्येकाला प्रेरित करायचं माझं काम आहे, ते मी करत असतो. ठीक आहे, बाकी पुढे जर तुम्ही बघितलं, आता सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचं सर्टिफिकेट आपण कुठून आणलं पाहिजे. ठीक आहे, ते तुम्ही जर बघितलं, मराठी आपल्याला उत्तम रीतीने बोलता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. ठीक आहे, मराठी भाषेचं पुरेसं ज्ञान असलं पाहिजे. भाषांतर तुम्हाला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. मुलाखतीच्या वेळी मराठी भाषेच्या ज्ञानाबद्दल सक्षम प्राधिकाराने विहित नमुन्यात प्रदान केलेले सादर करणे आवश्यक आहे. कधी करायचे? मुलाखतीच्या वेळेस करायचे. पण मेन्सच्या वेळेस शक्यतो हे तुम्हाला जमा करायला लावतील, पण ओरिजिनल जे आहे ते मुलाखतीच्या वेळेस घेऊन जावं लागेल. त्याच्यानंतर वकील, अटर्नी आणि अधिवक्ता. ठीक आहे, ह्या सगळ्या लोकांनी कुठून आणायचं? आता ह्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाचे प्रबंधक, उच्च न्यायालयाचे जे प्रबंधक असतील, आपले रजिस्ट्रार असतील, त्यांच्याकडनं तुम्ही आणा, जे उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात त्यांनी. किंवा उमेदवार ज्या ठिकाणी वकिली व्यवसाय करत असेल, ठीक आहे, जिथे कुठे तुम्ही वकिली करत आहात, तुमच्या ठिकाणी म्हणजे जिथे तुमचे जे न्यायाधीश असतील वकिली करत असेल, त्या अधिकार क्षेत्रात ती सामान्यतः वास्तव्यात आहे त्या ठिकाणच्या संबंधित जिल्हा प्रधान, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडून तुम्ही प्रमाणित केलेले सर्टिफिकेट आणले पाहिजे, मराठीचे सर्टिफिकेट. ठीक आहे, तुमचे जिथे प्रॅक्टिस करता त्याच्या जिल्ह्याचे प्रधान, जिल्हा व सत्र न्यायाधीश. आता इथे याच्यात पण घोळ आहे बरं का, म्हणजे खाली थोडंसं क्लिअर केलं आहे, पण खालचं ऐकायचं का वरचं ऐकायचं? ठीक आहे, MPSCने सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचं कन्फ्युजन क्लिअर म्हणजे दूर केलं पाहिजे. मराठी सर्टिफिकेट कुठून आणायचं? तर PDGenकडून आणायचं. आणि प्रॅक्टिस सर्टिफिकेट कुठून आणायचं? तुमच्या तालुक्याचे जे सिनियर मोस्ट न्यायाधीश असतील त्यांच्याकडनं आणायचं. ठीक आहे, काय कामाचे असल्या प्रकार म्हणजे याच्यात कळायला तर पाहिजे ना. तुम्ही आता इथं खाली तुम्ही सांगितलं की मराठी सर्टिफिकेट पण तिकडचं आणू शकता. तसं पाहायला गेलं तर दोन्हीचं इंटरप्रिटेशन जर बघितलं, आपण काय करतो, जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे त्याच्यावरच मराठीचं सर्टिफिकेट घेतो. तुम्ही तुमच्या तालुक्याच्या कोर्टाचं पण खरं तर ते चालायला पाहिजे, कारण ते खाली परत एकदा वेगळं सांगितलेलं आहे. सेवा कर्मचाऱ्यांनी कुठून आणायचं? ज्या कार्यालयात तुम्ही कामाला आहात त्याच्या तुमच्या डिपार्टमेंटचा हेड ऑफ द डिपार्टमेंट जो असेल त्यांच्याकडनं तुम्ही ते मराठीचं सर्टिफिकेट आणायचं. आणि ज्यांच्याकडे मराठीचं सर्टिफिकेट नाही त्या लोकांनी नियुक्तीच्या 2 वर्षाच्या आतमध्ये मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. म्हणजे बाहेर राज्यातले सुद्धा जे लोक आहेत, ठीक आहे, या क्लॉजचा, ठीक आहे, जर आता आपण एकदम रिजनल मोडमध्ये जर आलो ना, म्हणजे राज ठाकरे साहेबांच्या मोडमध्ये, ठीक आहे, तर राज ठाकरे साहेबांनी अशा प्रकारचे क्लॉजेस म्हणजे उडून टाकले पाहिजे. ठीक आहे, ह्या क्लॉजमुळे सगळे भारतातले सगळे लोक जे आहेत ते सगळे लोक या क्लॉजमध्ये काय करत आहेत? JMFCमध्ये एंट्री मारत आहेत. ठीक आहे, त्यांची एंट्री जी आहे म्हणजे या क्लॉजमुळे येत आहे. शेवटी 2 वर्षामध्ये नोकरी लागल्यानंतर एवढ्या मोठ्या नोकरीसाठी मराठी तर कोणीही शिकेल 2 वर्षामध्ये.
ठीक आहे. परीक्षा पास होणं म्हणजे आता आपल्याला माहिती आहे काय प्रकार असतो परीक्षा पास होणं म्हणजे. पण सगळ्यांना इथून एंट्री मिळत आहे. जे कुणी म्हणजे मनसेवाले असतील, राज ठाकरेवाले साहेबांचे कुणी जर उपासक असतील म्हणजे त्यांना वाटतं की तर त्यांनी ह्या क्लॉजचा जरासा विचार करावा. ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं अनुभवाचा तुमचा पुरावा मुलाखतीच्या वेळी, ठीक आहे, कारण ज्यांना मराठी येते ना सध्याच्याला ते लोक इलिजिबल असायला पाहिजेत, कारण तुमचा डायरेक्ट संबंध कोणासोबत येतो. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही म्हणजे प्रादेशिक वाद वगैरे तुम्ही मध्ये आणताय, आम्हाला जर मराठी येत नाही तर मग असं कसं चालेल. ठीक आहे. तुमचं मुळात काम कुठे आहे, तुम्हाला डायरेक्ट लोकल विटनेसेससोबत तुम्हाला बोलायचं आहे. 2 वर्षामध्ये तुम्ही शिकणार. आता 1 वर्ष तुमचं ट्रेनिंग पिरियड आहे तिथे जमून जाईल समजा. ठीक आहे. तिथून पुढे 1 वर्षानंतर तुम्हाला लगेच काय करायला लागेल, लगेच तुम्हाला विटनेसेस लोकांना ऐकावं लागेल जे मराठी भाषेमध्ये बोलतील. ठीक आहे. गावरान मराठी भाषेमध्ये बोलतील. सगळ्या भाषा तुम्हाला समजल्या पाहिजेत. अदरवाईज त्याच्यामध्ये तुम्ही डिस्ट्रिक्ट जज वगैरे समजा वरच्या लेवलला अजून समजा अपिलेट कोर्टामध्ये जर असेल त्याच्यामध्ये ठीक आहे, पण लोकल लेवलला कसं करणार तुम्ही मराठी येत नसेल तर. पुढे जर आपण बघितलं अनुभवाचा पुरावा मुलाखतीच्या वेळी अनुभवाबाबत खालील सक्षम प्राधिकरणाने विहित नमुन्यात प्रदान केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अनुभवाच्या पुराव्या पृष्ठार्थ संबंधित जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश किंवा उमेदवार ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करत असेल म्हणजे तुमचं लोकल कोर्टसुद्धा. ठीक आहे. PDJ साहेबांकडेच जायला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे बरं का. आता काही लोक तुम्हाला सांगत असेल PDJ साहेबांकडेच जा. मग PDJ साहेब म्हणले की मोठा न्यायाधीश मोठा त्रास. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग तुम्ही आता पुण्याचं आपण पाहिलं माग पुणेवाल्यांनी तर असे त्याच्यामध्ये अशी पॉम्पलेट यादी दिलेली एवढी मोठी. ठीक आहे. म्हणजे ते असतं ना कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल की SCचं प्रमाण SSC प्रमाणपत्र आणा, त्याच्यानंतर काय तुमचं ते हे जाहिरातीची कॉपी पण मागतात बरं का. हे 7-8 पेजेसची कॉपी आहे, ही 7-8 पेजेसचे झेरॉक्स पण मागतात पुणेवाले. तर ते पण त्यांनी ॲडिशनल PPच्या वेळेस ते मला एकाने पाठवलं की म्हणे हे सगळं मागतात. हे 7 पेजेसचं झेरॉक्स आणा, त्याच्यानंतर ते SSC आणा, त्याच्यानंतर बार काउन्सिलचं ID कार्ड आणा, त्याच्यानंतर हे आणा ते आणा, हे अशी मोठी 7-8 पेजेसची लिस्ट आहे. त्याच्यानंतर एवढे वकालतनामा वगैरे आणा. ठीक आहे. आता पुणेवाल्यांना माझा एक सरळ साधा प्रश्न आहे, जे हे सगळे डॉक्युमेंट मागतात. ठीक आहे. म्हणजे एक छोट्याशा बुद्धीने जर आपण विचार केला तर पुणेवाल्यांसोबतच डिस्क्रिमिनेशन का करायचं. ठीक आहे. जर महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोर्टामध्ये ते लोक जर फक्त समजा तुमचं बार काउन्सिलचं ID कार्ड घेत आहेत आणि बार काउन्सिलच्या ID कार्डवर बघून त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा प्रमाणपत्र देत असतील तर पुणेवाल्या लोकांना एवढा त्रास तुम्ही का देताय. म्हणजे डिस्क्रिमिनेशन का व्हावं कुणासोबत. बरं MPSCने मागू द्या ना, MPSCने इथे सांगू द्या ना की म्हणजे एवढे सगळे जर डॉक्युमेंटची लिस्ट पूर्तता जर झाली तरच तुम्ही प्रमाणपत्र द्या. ठीक आहे. तुम्हाला कुणा सांगितले नियम बनवायला एवढे सगळे. जाहिरातीमध्ये स्पष्ट मेन्शन केले यावेळेस तर. ठीक आहे. यावेळेस तर मी आता स्पष्ट सांगतोय की जे सगळे विद्यार्थी सर्टिफिकेट मागतायत ना हा जाहिरातीतला क्लॉज दाखवा सरळ. खरं तर तुमचं लोकल बारवाल्यांकडे जायचं कामच नाही आहे. ठीक आहे. लोकल बारवाले लोक जे तुम्ही निवडून दिलेत ना, ठीक आहे, निवडून दिलेले लोक जे असतात ते आपल्या कामासाठी असतात, आपली सेवा करण्यासाठी असतात. ठीक आहे. तर तुम्ही तुम्हाला त्रास देण्यासाठी तुमच्या बोकांडीवर बसण्यासाठी निवडून दिले का. अजिबात नाही. लोकल बारचे सर्टिफिकेट आणा, हे आणा ते आणा, ह्या सगळ्या गोष्टींची खरं तर काहीच गरज नाही आहे. ठीक आहे. सरळ या जाहिरातीप्रमाणे जर अर्थ लावायचा म्हणलं तर जे काही सन्माननीय न्यायाधीश आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, तुमचं प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन जे आहे, जे तुमची सनद आहे त्या सनदच्या बाहेर जायचंच नाही आहे. मी मागचे 5-6 महिने झालं सांगतोय, ॲडिशनल PPच्या जाहिरातीपासून सांगतोय, असिस्टंट PPच्या जाहिरातीपासून 1 वर्षापासून, मी 2 वर्षापासून सांगतोय तुम्हाला की खरं तर म्हणजे तुमचा प्रॅक्टिस करण्याचा अधिकार जर त्या महाराष्ट्र बार आणि गोव्याच्या रजिस्ट्रेशननुसार तुमचा सुरू होतो, लोकल बारवाल्यांनी शहाणपणा करायची काय गरज आहे. ठीक आहे. आता महिलांसाठी जी अडचण झाली मागच्या वेळेस, ती पोरगी जी आहे ती सासर तिचं कुठलं समजा माहेर कुठलं आहे, फलटणचं आहे, नांदायला कुठे गेली समजा दुसरीकडे कुठेतरी छत्रपती संभाजीनगरला गेली. ते इकडचे काय म्हणणार, इकडचे म्हणणार की तुम्ही आमच्यापाशी 2च वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे. ठीक आहे. तिकडचे म्हणणार तुम्ही इथे तर 3च वर्ष झाले आलेले आहात, मग तुम्हाला आम्ही टोटल एवढी प्रॅक्टिस कुठून देणार. ठीक आहे. म्हणजे सोडून द्यायचं का मुलींनी, लग्न झालं म्हणजे काय सगळं सोडून द्यायचं का. ठीक आहे. जास्त डोकं कशाला लावताय तुम्ही. जर जाहिरातीमध्ये स्पष्ट दिले ना तुम्हाला की प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशनपासून तुम्ही सर्टिफिकेट द्या, स्पष्ट दिले ना ह्याच्यामध्ये, मग स्वतःचं डोकं लावू नका. ठीक आहे. स्वतःचं डोकं लावू नका, विनाकारण विद्यार्थ्यांना त्रास देऊ नका. ठीक आहे. आता जर ह्या मेन्सच्या वेळेस मागेल लागतील सर्टिफिकेट, जर ह्या लोकांनी तुम्हाला कोणाला त्रास दिला, ठीक आहे, त्याचं डेझिग्नेशन, त्याचं नाव, त्या क्लर्कचं नाव, सगळ्यांचे नाव तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या. ठीक आहे. थोडासा आपल्याकडनं जेवढा जमेल तेवढा उद्धार ह्या लोकांचा आपण करू. ठीक आहे. कारण कळायला पाहिजे ह्या लोकांना सुद्धा की म्हणजे आपल्यामुळं काही लोकांच्या भविष्यावर तुम्ही कशा पद्धतीने घाला घालताय. ह्याच्या वेळेस पलटणच्या वेळेस त्या बाईने काय सांगितलं, म्हणजे तू माझ्यासमोर 6 महिने प्रॅक्टिस कर.
ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुला सर्टिफिकेट देते. ठीक आहे, तर त्या बाईला मला सांगायचं आहे, जी एक तर एवढ्या दिवसानंतर जाहिरात आली, ठीक आहे, तिला पण त्याच्यामध्ये कुणाची नजर लागली काय माहिती, ती आता तिला स्थगिती झाली त्या जाहिरातीची. ठीक आहे, आणि ती बाई सांगत होती की म्हणजे 6 महिन्यानंतर माझ्यासमोर प्रॅक्टिस कर, मग मी तुला सर्टिफिकेट दे. 6 महिन्यानंतरचं सर्टिफिकेट काय करायचे? ठीक आहे, ते सर्टिफिकेट घेऊन त्याला काय जाळायचं का पुन्हा सर्टिफिकेटला? ठीक आहे, जरा समजून घ्या तुम्ही सगळ्या लोकांनी. माझं असं एक बघितलं ना, म्हणजे ऐकलं ना, माझा असं मनस्ताप होतो एकदम. म्हणजे तुम्हाला जर कोणी त्रास दिला तर त्यांचे नावं व्यवस्थित तुम्ही मला सगळे सविस्तर सांगा, आपण त्यांचं बघू काय करायचं ते. तर लक्षात घ्या, त्या ठिकाणचे प्रधान न्यायिक अधिकारी म्हणजे तुम्ही जिथे प्रॅक्टिस करताना तिथले जे सिनियर मोस्ट न्यायाधीश असतील, म्हणजे तिथे समजा ADG असतील किंवा अजून कोणी असेल, तर तिथले जे प्रधान न्यायिक अधिकारी आहेत यांच्याकडून प्रमाणित केलेले असावे. व माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे वकिली करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत, जे लोक मुंबईमध्ये प्रॅक्टिस करत आहेत त्यांच्या बाबतीत किमान 10 वर्षाचा अनुभव असलेल्या वकिलाकडून. आता खरं तर जर तुम्ही बघितलं सगळीकडे हेच असायला पाहिजे होतं. ठीक आहे, तुम्हाला सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं, म्हणजे तुम्ही आपला विचार केला की ह्याच्यासाठी कोण कंटेम्प्ट पिटिशन वगैरे करणार. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट कुणाकडून द्यायचं, तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की 10 वर्षाचा अनुभव असलेल्या वकिलाकडनं तुम्ही प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट घ्या, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आणि तुम्ही लोक काय करताय, एक तर म्हणजे एवढं सोपं करून ठेवलं होतं सुप्रीम कोर्टाने, म्हणजे सुप्रीम कोर्टसुद्धा एवढं काही असं जीवावर उठलं नव्हतं सगळ्या प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांच्या. एवढं सगळं मदत केली सुप्रीम कोर्टाने. त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं, हे न्यायिक आधार म्हणजे PDGकडनं आण. ठीक आहे, जे लोक तालुक्याचे असतात ते PDGकडे जा, तिकडून आणा, हे आणा, हे सगळं तुम्ही लावणार मध्ये. आणि एवढं सगळं लावूनसुद्धा हे PDG लोकांनी पुन्हा अजून वरून त्याच्यामध्ये त्रास, पुन्हा हे 10 डॉक्युमेंट घेऊन ये, ते डॉक्युमेंट घेऊन ये, मग तुला सर्टिफिकेट देतो, हे सगळं करायचं. एवढं सगळं करायची काही गरजच नव्हती. ठीक आहे, सरळ सरळ सुप्रीम कोर्टाने सांगितलं की फक्त आणि फक्त 10 वर्षे प्रॅक्टिस असलेल्या वकिलाकडनं तुम्ही सर्टिफिकेट आणा, एवढं सुप्रीम कोर्टाने सांगितले. काही राज्यांच्या तुम्ही जाहिराती पण दिसतील तुम्हाला, म्हणजे आता छत्तीसगडची वगैरे तुम्ही जाहिरात बघितली असेल किंवा अजून बाकीच्या काही राज्यांच्या जाहिराती तुम्ही बघा. ठीक आहे, इथून पुढे ज्या राज्यांच्या जाहिराती येत आहेत ना त्याच्यामध्ये ते लोक प्रॅक्टिसचं सर्टिफिकेट कुठून आणा, तर 10 वर्षे प्रॅक्टिस असलेल्या वकिलाकडून आणा म्हणतात. ठीक आहे, तुम्ही मात्र हे सगळं हेव्हा आणा, तेव्हा आणा, तेव्हा आणा, म्हणजे कागद फक्त एकदम असे रद्दी करून त्याच्यामध्ये रद्दी विकून पैसे कमवायचे तुम्हाला. ठीक आहे, तर वकिलाकडून प्रबंधक न्यायिक विशेष कार्य करणारे अधिकारी अनुमोदन म्हणजे यांचं पण एंडोर्समेंट त्याच्यानंतर घ्या. 10 वर्षी प्रॅक्टिस असलेल्या वकिलाकडून पण घ्या आणि परत त्याच्यानंतर एंडोर्समेंट घ्यायला यांच्या रजिस्ट्रार ऑफिसला वगैरे जा, तिथे त्याच्यामध्ये हे लावा, पुन्हा ते 1 दिवस 2 दिवस उद्या आहे परवा आहे असे प्रकार तुम्ही त्याच्यामध्ये करायला तुम्हाला ते सांगून दिलेलं आहे. ठीक आहे, काय फरक पडला असता तुम्ही जर सुप्रीम कोर्टाचं ऐकलं असतं. शेवटी बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन आहेच ना त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे बघितलं, सेवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ज्यांच्या नियंत्रणाखाली सेवा आहे असा विभाग प्रमुख किंवा कार्यालय प्रमुख, तुमच्या कार्यालय प्रमुखाकडून वगैरे आणा. त्याच्यानंतर विधी लिपिकाच्या क्लर्कच्या बाबतीत तुमचं रजिस्ट्रार जे असतील त्यांच्याकडनं तुम्ही ते आणा. शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे सांगितलेली आहे. आता इथे बघा, मागच्या आपल्या APPच्या इंटरव्ह्यूला एका मॅडमचं नुकसान केलं होतं यांनी. ठीक आहे, लोकल बारवाल्यांनी नुकसान केलं. लोकल बारवाल्यांनी लिहून देतानाच लिहून दिलं की यांचं महाराष्ट्र आणि गोवाचं रजिस्ट्रेशन जुनं आहे, पण आमच्या कोर्टामध्ये आमच्या बारला रजिस्ट्रेशन यांचं नवीन आहे. म्हणजे 2-3 वर्ष त्याच्यामध्ये त्यांनी वगळून टाकले. न्यायाधीश अधिक जे सर्टिफिकेट देणारे जे न्यायाधीश होते त्यांनी पण शहाणपणा केला, त्यांनी पण त्याच्यामध्ये तसंच लिहून दिलं. आणि शेवटी ते MPSCवाले त्यांना काय लक्षात येणार आहे की प्रॅक्टिस तुमची खरं तर प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशनपासून असते. पण आता MPSCचं आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. ठीक आहे, जो चांगलं काम करतो त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे. सगळ्यांना शिवाय देऊन काय होणार आहे. ठीक आहे, यांनी चांगलं काम केलं, यांचं आपण कौतुक करूया. ठीक आहे, धन्यवाद MPSC की तुम्ही हे इथं टाकलेलं आहे. तात्पुरती नोंदणी जी असते तुमची, प्रोव्हिजनल एनरोलमेंट जी असते त्या तारखेपासून तुमचं क्वालिफिकेशन त्या ठिकाणी मोजलं जाईल. ठीक आहे, सर्टिफिकेट देणाऱ्या लोकांनी ही गोष्ट नोंद करा. जर ते देत नसतील तुम्हाला सर्टिफिकेट तर त्यांना ह्या क्लॉज दाखवा. पुढे जर आपण बघितलं, जाहिरातीच्या दिनांकास म्हणजे 30 एप्रिल 2026 रोजी संपादन केलेली शैक्षणिक व इतर अर्हता तसेच अनुभव पात्रता पुढील निवडीसाठी विचार धरण्यात येईल. म्हणजे सगळं ह्या तारखेला मोजलं जाईल तुमचं. ठीक आहे, म्हणजे वय वगैरे सगळं तुमचं शैक्षणिक अर्हता वगैरे सगळं काही या तारखेला मोजलं जाईल. अनुभवाच्या दाव्याबद्दल तुम्हाला अजून इथे परत सांगितलेलं आहे. आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीप्रमाणे विविध स्वरूपाचे दावे करत असताना, अद्ययावत करत असताना तुम्हाला पुढे सांगितलं आहे नेचर ऑफ जॉब टाका. नेचर ऑफ जॉबमध्ये ॲडव्होकेट टाका किंवा गव्हर्नमेंट ॲडव्होकेट टाका किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर टाका किंवा मिनिस्ट्रियल स्टाफ टाका.
म्हणजे तुम्ही इथे जे टाकणार आहात ना त्याच्याप्रमाणे तुमची वयोमर्यादा मोजली जाईल. ठीक आहे, तुम्ही चुकीचं काही टाकलं तर तुम्हाला नॉट एलिजिबल असं दाखवेल. त्याच्यामुळे जे काही तुम्ही टाकाल ना त्याच्या पद्धतीने तुमची वयोमर्यादा मोजली जाईल असं तुम्हाला ते सांगितलेलं आहे. पुढे तुम्हाला त्याचे नमुने सांगितलेत. मराठी भाषेच्या ज्ञानाबद्दलचं प्रमाणपत्राचा नमुना आयोगाच्या संकेतस्थळावर डाउनलोडमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा मी तुम्हाला ते पाठवून देईल. म्हणजे हे लेक्चर झालं की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा ॲड करेल. तुम्ही जर ग्रुपमध्ये नसाल तर ह्या नंबरवर मेसेज करायचा, व्हॉट्सअप ग्रुप. ठीक आहे, मग तुम्ही जॉईन होऊन जाणार आपल्या ग्रुपमध्ये. त्याच्यानंतर अनुभव प्रमाणपत्राचा पण नमुना तुम्हाला मिळेल आणि मराठी भाषेचा पण मिळेल. त्याच्यानंतर वकिलाच्या बाबतीत मराठी भाषेचे ज्ञान उमेदवार ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहे किंवा वास्तव्यास आहे. आता इथे परत एकदा सांगितले बरं का. आता मला सांगा, हे ऐकायचं का वरचं ऐकायचं? हे तर सारखं दिलं आहे अनुभवाचं. ज्या वास्तव्यास राहतात त्या संबंधित जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश किंवा म्हणजे पीडीजेचा अट्टहास करत बसायची काही गरज नाही, किंवा त्या ठिकाणचे प्रधान न्यायिक अधिकारी त्यांच्याकडून प्रमाणित केलेले असावे. म्हणजे तुम्ही जिथे प्रॅक्टिस करत आहात तिथलं सुद्धा असेल तरी सुद्धा चालतं. त्या संबंधित जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश किंवा त्या ठिकाणचे जिथे तुम्ही प्रॅक्टिस करत आहात हा क्लॉज घ्या आणि सोबत हा खालचा क्लॉज लावा. उमेदवार ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहे त्या ठिकाणचे प्रधान न्यायिक अधिकारी म्हणजे तिथले जे सिनियर मोस्ट जज असतील. ठीक आहे, सिनियर मोस्टच घ्या. प्रधान म्हटल्यानंतर ठीक आहे, तिथे समजा तुमचे ADG आहेत, तुम्ही JMFCचे घेताय असं करू नका. ठीक आहे, तिथे ADG असतील तर ADGचे यांच्याकडून प्रमाणित केलेले असावे किंवा उच्च न्यायालय मुंबई येथे वकिली करणाऱ्या बाबतीत 10 वर्षाचा अनुभव असलेल्या वकिलाकडून, आणि त्याला परत एकदा तुम्हाला एन्डोर्समेंट करून घ्यायचे. तुमच्या तिथल्या निबंधकाकडून तुम्हाला एन्डोर्समेंट करून घ्यायचं आहे. आणि आयोगाकडून वेळोवेळी सुधारित केलेल्या नमुन्याप्रमाणेच तुम्हाला ते प्रमाणपत्र वगैरे सादरित करणं गरजेचं आहे. पुढे तुम्हाला सांगितलं आहे तुम्हाला जे रूल्स वगैरे असतील 2008चे आपले रूल्स आहेत. ठीक आहे, त्याच्याप्रमाणे सगळी भरती वगैरे केली जाईल. बाकी तुम्हाला वेतन श्रेणी वगैरे दिलेली आहे. ठीक आहे, बाकी पूर्वपरीक्षा आपली 100 मार्काची असते. हे सगळे मी तुम्हाला सांगेल पुन्हा. मुख्य परीक्षा 200, मुलाखत 50 मार्क. परीक्षेचे स्वरूप तुम्हाला सांगितले. पूर्वपरीक्षा 100 मार्काचे MCQ असतात. सिलेबसमध्ये आता जर आपण बघितलं, ठीक आहे, सिलेबसमध्ये आपण बघितलं तर कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, CPC, एव्हिडन्स म्हणजे जुने 3 पण ठेवलेले आहेत. CRPC, IPC एव्हिडन्स पण ठेवलेला आहे. आणि नवीन जे आहेत आपले भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि BNSS वगैरे सुद्धा आणलेला आहे. बाकी मी जे तुम्हाला सांगितलं एकाच 10 प्रमाणात म्हणजे जवळपास आता आपले हे 286 जागा आहेत. ठीक आहे, वर एक 0 लावला म्हणजे 2860 आणि थोडं कॉमन मार्क असतील तर जास्त अजून समजा एक 2800 समजा 2900च्या आसपास लोक ते तुमचे मेन्सला क्वालिफाय करतील. तेवढ्या लोकांची मेन्स परीक्षा होईल आणि मुलाखतीसाठी एकाच 3 प्रमाणामध्ये ठेवतील. ठीक आहे, पूर्वपरीक्षेचे गुण तुमचे विचारात घेतले जात नाहीत. मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू धरून तुमचं ते मोजलं जातं. सिव्हिलसाठी सुद्धा तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. इथे सुद्धा नवीन कायदे पण ॲड केलेले आहेत आणि जुने तसेच ठेवलेले आहेत. ठीक आहे, बाकी ते तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल अजून सांगितलं आहे. ठीक आहे, एवढे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. SSC लागतो, वयाचा पुरावा लागतो. ठीक आहे, शैक्षणिक अर्हता लागते. आता हे सगळे कुठे मिळतात तुम्हाला? MPSCचं एक PDF आहे, जनरल इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट. त्याच्याप्रमाणे हे सगळे डॉक्युमेंटचे तुम्हाला म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटला काय ऑप्शन्स आहेत. समजा वयाच्या पुराव्यासाठी आपण काय काय देऊ शकतो हे कुठे बघायला मिळेल तर जनरल इन्स्ट्रक्शन्स फॉर कॅन्डिडेट. ठीक आहे, ते पण मी तुम्हाला PDF आपल्या ग्रुपवर पाठवतो, व्हॉट्सअप ग्रुपवर. म्हणजे तुम्हाला ते जास्त आयडिया अजून मिळेल. एखादं डॉक्युमेंट नसेल म्हणजे बर्थ सर्टिफिकेट नसेल तर दुसरं काहीतरी ऑप्शन तुम्हाला SSCचं सर्टिफिकेट असे सगळे ऑप्शन मिळतील. जे आरक्षण आहेत त्यांना आरक्षणाचा पुरावा नॉन क्रिमिनल 2026 ते 27मध्ये व्हॅलिड असलेलं पाहिजे. 2026 ते 27मध्ये व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिनल पाहिजे. दिव्यांग लोकांसाठीचं प्रमाणपत्र, मागासवर्गीयाचा दावाचं अधिवास प्रमाणपत्र, SSC नावात बदल असेल तर तो पुरावा, मराठी भाषेचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, विविध अनुभव प्रमाणपत्र, बार काउन्सिल नोंद केलेल्या प्रमाणपत्राची पद. ठीक आहे, काही लोक मला म्हणतात AIB वगैरे पास नाही, काय नाही. AIBचं तुम्हाला इथे कुठे दिले का? ठीक आहे, म्हणजे सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस AIBचं तुम्हाला इथे दिलेलंच नाही आहे. बार काउन्सिलचं दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, पण AIBचं असं काही मागत नाहीत. DJला मागतात, इकडे मागत नाहीत. ठीक आहे, शुल्क तुम्हाला सांगितलं 394 रुपये, मागासवर्गीयांसाठी 294 रुपये. तुम्ही छत्तीसगडचं बघितलेलं असेल, छत्तीसगडवाल्या लोकांनी पैसे वापस केले.
म्हणजे जे लोकांचे पैसे घेतले होते त्यांच्या राज्याचे, तर त्यांनी सांगितलं की आमच्या राज्याचं आहे, आमच्या राज्याचं सरकार आहे, ठीक आहे, आम्ही आमच्या राज्यासाठीच काम करतो, आम्ही विद्यार्थ्याचे पैसे घेणार नाही, ठीक आहे. त्यांनी ते घेतलेले पैसे वापस करून टाकले. आपल्याकडे घेतात पैसे, भरा ते पैसे तेवढे, ठीक आहे. बाकी प्रवेशपत्र वगैरे सगळं तुम्हाला सांगितलं आहे. हां, हे जे तुम्हाला सांगितलं ना सर्वसाधारण सूचना, ह्याचं PDF आहे MPSCच्या वेबसाईटवर, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे ऑप्शन दिलेले डॉक्युमेंटचे. ते एक होतं रे मराठीचं सर्टिफिकेट कुठलं आणायचं, त्याच्यात होतं कुठेतरी, म्हणजे ते लोकल कोर्टाचं पण चालेल असं दिलं होतं कुठेतरी. आता हे मोठं PDF आहे, याच्यामध्ये थोडंसं शोधायला जरा अजड जाईल, आपला जास्त वेळ घेत बसण्यापेक्षा. म्हणजे तो विषय तुमचा परत मिटून जाईल, ठीक आहे. कारण जो वाद थोडासा राहतो ना आपला, मग परत त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनावा लागतो. हां, हेच आहे ना, हेच वाचलं की मी. आता वर बघितलं आपण मराठी भाषेत सर्टिफिकेट, तुम्हाला काय सांगितलं आहे? वर आपल्याला सांगितलं की फक्त आणि फक्त PDJचं चालेल मराठी सर्टिफिकेट, आणि खाली जर बघितलं मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत उपलब्ध आहेत, आणि वकिलाच्या बाबतीत मराठी भाषेचे ज्ञान जे आहे, ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहात त्या जिल्ह्याचे प्रधान न्यायाधीश किंवा जिथे तुम्ही प्रॅक्टिस करत आहात तिथले प्रधान न्यायाधीश यांचं पण मराठी सर्टिफिकेट चालेल, ठीक आहे. असं खाली दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त तसं पाहायला गेलं तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये जिथे काम करता, ठीक आहे, तुम्ही तालुक्याला काम करत असाल तिथे जे ADJ असतील त्यांचं तुम्ही मराठी सर्टिफिकेट देऊ शकता. ते जर देत नसतील तर त्यांना हा क्लॉज दाखवा की सर तुमचं पण चालतं, इथे त्यांनी दिलेलं आहे. फक्त खाली इथे वरच, आता इथे असं दिलं आहे की त्या ठिकाणचं चालेल म्हणून, आणि वर इथे आपण बघितलं इथे दिले की वकील, अधिवक्ता, अटर्नी, म्हणजे मुलाखतीच्या वेळी मराठी भाषेच्या ज्ञानाबद्दल सक्षम प्राधिकाराने विहित केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आणि वकील, अटर्नी, अधिवक्ता, न्यायालयाचे प्रबंधक किंवा उमेदवार ज्या ठिकाणी वकिली व्यवसाय करत असेल, ज्या ठिकाणी वकिली व्यवसाय करत असेल किंवा ज्या क्षेत्रामध्ये ती सामान्यतः वास्तव्यास आहे, नाही दोन्हीकडे ठिकाणी तेच दिलेलं आहे, ठीक आहे. माझंच कन्फ्युजन झालं, ठीक आहे, माझंच इंटरप्रिटेशन थोडंसं चुकलेलं आहे, मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. तर इथे तुम्हाला या ठिकाणी दोन्ही ठिकाणचं दिलेलं आहे. इथे सरळ म्हणजे ह्याचा अर्थ तोच होतो ना, ज्या ठिकाणी वकिली व्यवसाय करत असेल किंवा ज्या अधिकार क्षेत्रात तो सामान्यतः वास्तव्यात आहे, इथलं हे इथूनच तोडावं लागेल. थोडंसं हे जरा वेगळं दिल्यामुळे जरा ह्याच्यामध्ये कन्फ्युजनचे चान्सेस आहेत. त्या ठिकाणच्या संबंधित जिल्हा प्रधान न्याय व सत्र न्यायाधीश यांच्याकडून घ्यावे लागेल. आता हे एवढं तसं द्यायला नाही पाहिजे होतं, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश इथेच थोडंसं स्पष्ट द्यायला पाहिजे होतं. हे कन्फ्युजन होणं साहजिक आहे, कारण याच्यामध्ये थोडं स्पष्टता, जरा स्टेटमेंट थोडंसं व्यवस्थित होत नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं, ठीक आहे. सेफर साईड PDJचं म्हणजे ते सुरक्षित होतं त्याच्यामध्ये. पण खालचं पण जर आपण अर्थ लावला, म्हणजे यांचंच हे याच नोटिफिकेशनमधलं ते खाली दिलेलं आहे. PDJकडे पळापळी करत बसण्यापेक्षा तसं पाहायला गेलं तर तुम्ही जिथे प्रॅक्टिस करता तिथले जे काही डिस्ट्रिक्ट जज असतील किंवा जे सिनियर मोस्ट न्यायाधीश असतील, ठीक आहे, त्यांचंसुद्धा सर्टिफिकेट त्या ठिकाणी तसं चालून जाणार आहे. आता जिथे त्रास कमी असेल तुम्हाला, मुळात काय झालं की तो म्हणजे फुकटचा त्रास सुरू झाला आहे ह्या लोकांकडनं, तर जिथे त्रास कमी असेल तुम्हाला तिथून तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता आणि तुमचं ते जे सर्टिफिकेट आहे ते त्या ठिकाणी चालून जाणार आहे, ठीक आहे. आय होप की तुमच्या सगळ्या शंकांचं निरासन या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे. तरीसुद्धा जर तुमच्या काही शंका असतील, हा नंबर आहे आणि याच्यावर WhatsApp आहे, ठीक आहे. तुम्ही या WhatsAppवर मेसेज करा, त्याचं मी तुम्हाला उत्तर देईल, ठीक आहे. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हापासून जाहिरात आलेली आहे, ठीक आहे, कमीत कमी ह्या WhatsAppवर म्हणजे 2000-2500 मेसेजेस रोज आल्यासारखे येतात, ठीक आहे. म्हणजे ह्याच्यावर खूप जास्त मेसेजेस येत असतात. आपण परत त्याच्यामध्ये प्रयत्न करत असतो, पण रोजचे बरेच मेसेजेस तसे सुटून जातात, ठीक आहे. जर तुमचा मेसेज सुटून गेला तर वेगळं काही करायचं नाही, ठीक आहे. म्हणजे मास्तर रिप्लाय देत नाही असं काही म्हणू नका, ठीक आहे. मला परत एकदा मेसेज करा, ठीक आहे. जोपर्यंत तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देत नाही तोपर्यंत मला मेसेज करत राहा, ठीक आहे. पण मास्तर उत्तर देत नाही, ठीक आहे, मास्तरला आमची किंमत नाही असं काही म्हणू नका, किंवा असं काही तुमच्या मनामध्ये विचार सुधारू नका, ठीक आहे. कारण आपला हा सगळा जो डोलार आहे, ठीक आहे, कराड लॉ क्लासेसची ही जी सगळी इमारत आहे, ही सगळी इमारत तुमच्या सगळ्यांच्या प्रेमावर आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल विनाकारण नाराजा करू नका. मी फोन उचलला नाही, मला परत फोन करा, मी तुम्हाला फोन करू, मी उचलणार नाही, तुला कळत नाही का परत कशाला फोन करतो असं मी काय म्हणणार नाही, ठीक आहे. तुम्ही परत फोन करा, काय अडचण नाही.
फक्त एकदा फोन केला मी तेव्हा उचलला नाही, परत परत लगेच करू नका. ठीक आहे, 1 तासाने 2 तासाने फोन करा. म्हणजे आता हे व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे, म्हणजे अर्धा 1 तास झाला असेल, 1 तास झाला असेल, ह्या एवढ्या वेळामध्ये तुमचे जे काही फोन येतील ते फोन कोण उचलणार आहे. ठीक आहे, आणि तुमच्या सगळ्यांना आता दुसरा जरी माणूस ठेवला तरी तुम्हाला बोलायचं असतं मलाच, त्याच्यामुळे दुसरा माणूस ठेवून फायदा नाही. ठीक आहे, सगळ्यांना मलाच बोलायचं असतं, त्यामुळे मी स्वतःच फोन उचलत असतो. तर वेळ जरी लागला परत थोड्या वेळाने वगैरे फोन करा, तुमच्या शंकेचं मी निरासन करेन. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.